नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीने मंत्री अतुल सावे यांचा सत्कार. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना 2 बूंद जिंदगी के जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात सुरुवात. आता सविस्तर बातम्या. मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थात आरटीची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याबद्दल लहुजी साळवे विकास परिषदच्या वतीने गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून मातंग समाजाची इच्छा लक्षात घेता राज्य सरकारच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आरटीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या माध्यमातून लाखो विद्यार्थी शैक्षणिक तथा संशोधनच्या दृष्टीने लाभ मिळणार आहे. याबद्दल लहुजी साळवे विकास परिषदच्या वतीने गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा स्वागत करण्यात आला. हा कार्यक्रम लहुजी साळवे चौक N7 सिडको येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गणेश नावंदर, राहुल खरात, संजय गायकवाड, संजय सांभाळकर, राज खाजेकर, पारस नाडे, रवी एडके, गणेश जोशी, उत्तमराव कांबळे, योगेश दनके, मीना मिसाळ, छाया खाजेकर यांच्यासह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसापासून मातंग समाजाची मागणी होती की त्यांच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना आज पुढे शिक्षण घेण्याकरता किंवा हे करण्याकरता कुठल्याही प्रकारचं मंडळ नाही किंवा आज अशा व्यवस्था नाही, सोय नाही. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून आज एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक अकॅडमी सुरू केली आहे. आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून सर्व मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण मिळणार आहे. ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाला, त्या स्पर्धा परीक्षेला, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा सहभाग करता येईल याकरता हे सुरू केलं आहे. आणि मी नक्कीच सरकारच्या वतीने सर्व मातंग समाजाच्या बांधवांना सांगतो की अजूनही त्यांच्या काही अडचणी असतील तर नक्कीच हे सरकार सोडवण्याचं एक ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता त्याच आपल्या सगळ्या सर्व मातंग समाज बांधवांना. सकल राजपूत समाजाचा मेळाव्याचे भांडवल करून येणाऱ्या लोकसभेमध्ये डॉक्टर जीवन राजपूत समाजाचा उमेदवार म्हणून दर्शवत आहेत व समाजाच्या लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करणी सेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत केलाय. पत्रकार परिषद बोलवण्यामागचा उद्देश असा आहे की 14 मे रोजी जो सकल राजपूत समाजाच्या वतीनं अयोध्या नगरी इथं मेळावा जो भरवला गेला होता तो सामाजिक उद्देशाने भरवला गेला होता की समाजाच्या ज्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि समाजाचं एक महामंडळ उभं राहावं, त्या माध्यमातून समाजाचा फायदा व्हावा, ह्या मागण्यांसाठी हा मेळावा भरवला गेला होता. ह्या मेळाव्याच्या अनुषंगाने काही समाजातील लोक वैयक्तिक आपला राजकीय फायदा करण्याच्या मागे आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की समाजानं भरकटू नये किंवा ह्या कुठल्याही याला बळी जाऊ नये. कारण आपण जो मेळावा भरवला त्यामागे आपल्या सामाजिक मागण्या आणि समाजाच्या हितासाठी केलेल्या मागण्या होत्या. आणि माझी जे लोक याचा वापर करतायत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्या मेळाव्याचा उपयोग ह्या राजकीय प्लॅटफॉर्मसाठी करू नये. कोण घेतो त्यांचं नाव स्पष्ट होईल सर? हो, डॉक्टर जीवन राजपूत साहेब हे ते असं उद्देशून दाखवत आहे की तो मेळावा त्यांनी एकट्याने घेतला आहे, पण असं नाही आहे. ह्या मेळाव्यामध्ये
सहभाग जो आहे तो समाजाच्या वाडी वस्ती तांड्यावरचा शेतकरी, शेतमजूर, अधिकारी, व्यापारी, जितके समाजातले लोक आहे सर्वांनी हा सहभाग घेतला, म्हणून हा मेळावा यशस्वी झाला. या मेळाव्याची जाहिरात वगैरे कुठे करण्यात आलेली नाही असं तुम्हाला निदर्शनास कसे आले? नाही, सोशल मीडियाद्वारा आणि तोंडी गावोगावी असं म्हणल्या जात आहे. तुमचं असं म्हणणं आहे का त्यांना अगर उमेदवारी मिळाली तर प्रचार करणार आहे का समाज? आता तो समाज निर्णय घेईल ना साहेब. जर ते कुठल्याही पक्षाने उभा राहिले तर तुम्ही एक समाज बंधू म्हणून त्यांना सहकार्य करताल का? हे पहा, मी पदाधिकारी आहे, शिवसेनेचा मी जिल्हा प्रमुख आहे, मी तर पक्षाशी बांधील आहे, पण समाज काय निर्णय घ्यायचा तो समाज ठरवेल ना. नाही, तुम्ही आव्हान करणार का समाजाला की आपला समाज बंधू उभा राहतोय त्याला सहकार्य करावं असं तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्या वतीने असं आव्हान करणार का? नाही, मी माझ्या पक्षाशी बांधील आहे. मी पदाधिकारी म्हणून मी एक जबाबदारी पदाधिकारी आहे, मी पक्षाच्या सोबत राहणार. या माध्यमातून तुम्ही समाजाला काय आवाहन करणार, काय सांगणार? या माध्यमातून मला हेच आव्हान करतोय मी की जो आपण मेळावा घेतला तो आपला विशिष्ट उद्देशासाठी आहे, म्हणून ह्या मेळाव्याची दिशा भरकटू नये आणि समाजाने सुद्धा ती दिशा भरकटी देऊ नये, एवढंच मी आव्हान. यावर एडीएन सोबत बोलताना डॉक्टर जीवन सिंग राजपूत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. एक निर्मळ चेहरा पुढे येत असताना ह्या अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सकल राजपूत समाज म्हणजे 52 वेगवेगळ्या संघटना आहे. आपण जे बोलला कदाचित आपण लेटर पॅड बघितलं नाही, ती फक्त करणी सेनाची आज प्रेस कॉन्फरन्स होती, सकल राजपूत समाजाची नव्हती. करणी सेना, राईट. आणि करणी सेना ही एक आहे, 52 पैकी एक आहे. त्याचे जे काही सभासद होते त्यांचा आज दिवस होता, काहीतरी त्यांचा आज दिवस आहे, त्यांचा वार्षिक काहीतरी दिवस असतो, स्थापना दिवस असतो. त्या स्थापना दिवसाचं नाव करून काही लोकांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली. त्यांना 2-3 लोकही विरोध मिळत नव्हते म्हणून, आणि आल्यानंतर काहीतरी पॉईंट, आता ते राजकारणामध्ये पण आहे, काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना काही पक्षश्रेष्ठींनी काही करण्यासाठी सांगितलं असेल. मला असं वाटतं इथे एक निर्मळ चेहरा पुढे येताना ज्या काही अडचणी आपण भासतात त्या अडचणी तयार करण्यासाठी एक प्रयत्न असेल, पण जेव्हा परमार्थ हा विषय आला तर त्या अडचणी त्याच आपल्याला मदत करतात. पण तुमचं नाव भाजपचं तिकीट तुम्हाला मिळण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे, तुम्ही काय म्हणाल याच्यावर? हे बघा, मी एक शेतकरी पण आहे, मी इंजिनिअरिंग पण केलं आहे, मी न्यूरोसर्जन आहे, मी वकिली केली आहे, वकिलीमध्ये मी क्रिमिनल लॉयर झालो आहे, नंतर मी व्यावसायिकही आहे, मी तुमचा मित्रही आहे, आणि मी संघामध्ये 22 वर्ष कामही केले. त्यामुळे स्वयंसेवक म्हणून मी काम करतो. आणि सध्या तरी केंद्रामध्ये सर्वांचे आदरणीय चाहते जे आपले प्राईम मिनिस्टर आहे त्यांच्या विकासगंगेमध्ये इथे येण्यामध्ये कुठेतरी अडथळा आहे. तो अडथळा जर पूर्णपणे निघायचा असेल तर एक निस्वार्थ भावनेने आलेला व्यक्तिमत्व जर मिळालं तर प्रश्नच नाही. सर्व भाजपच्या कार्यकर्ते जे तळागाळाचे असतील सर्वांना असा चेहरा पाहिजे की आम्ही त्यांच्यासाठी काय काम करू म्हणून. तर त्यामुळे ती चर्चा आहे आणि साहजिकच असायला पाहिजे. मी तो म्हणतो सर्वच पक्षाचे सर्वच जातीपातीच्या पलीकडे जाऊन जो प्रेमसागर बघतोय की निश्चय जर केला तर हे नक्कीच विकासाचे गंगा राहील. आणि मी तुम्हाला सांगतो की मला पैशाचं काय की नाही, जो काही पगार येईल ना तो सुद्धा मी जिल्हा परिषद देईल. इथल्या जिल्ह्यामधला एकही शाळा, जिल्हा परिषद असेल मंडपा असेल, कोणतीही शाळा बंद पडणार नाही याची मी खबरदारी घेईल. आणि मी स्वतः लॉयर आहे, क्रिमिनल लॉयर असल्यामुळे लॉ अँड ऑर्डर सर्वात मोठा प्रायोरिटी असेल. असे असंख्य जसे सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल जे काय आपले आहे 17 ते 2030चं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टार्गेट आहे. त्यामध्ये क्लीन सिटी असेल, सगळ्या अशा असंख्य पॅरामीटर, इंडस्ट्री असेल, तर त्या सगळ्या पॅरामीटरसाठी आपण जर प्रॉपर अभ्यास केला तर मला वाटत नाही हे बदलण्यासाठी जास्त वेळ लागेल. 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने 3 मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून सदर मोहीम यशस्वीरित्या राबवली जाते. 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने 3 मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
त्या अंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम यशस्वीरित्या राबवली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून झोन क्रमांक 8 सातारा देवळाई अंतर्गत राजनगर आरोग्य केंद्र, सादतनगर आरोग्य केंद्र, सिल्क मिल आरोग्य केंद्र अंतर्गत अंगणवाडी क्रमांक 44 हमालवाडा येथे पोलिओ रविवार दिनानिमित्ताने राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम अनुषंगाने सर्व आरोग्य केंद्र अंतर्गत पोलिओ बूथवर भेट देऊन शेख अनवर शेख दादाभाई मलेरिया पर्यवेक्षक यांच्या हस्ते 0 ते 8 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण देण्यात आले। यावेळी दत्ता धनवे नोडल ऑफिसर, वार्ड अधिकारी कैलास जाधव, डॉक्टर डिंपल परदेशी, एमओ डॉक्टर शोएब शेख, एमओ डॉक्टर सोहल सय्यद, गीता बोबडे, सिस्टर मोनिका झाबरे, एएनएम रेखा पंडितराव ससाने, अंगणवाडी सेविका आशा वर्कर पूजा खरात, हिना खान चिंचोले, संघभूषण साबणे, नर्सिंग विद्यार्थी इत्यादी नागरिक कर्मचारी उपस्थित होते। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर।
हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपले स्वागत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज कन्नड तालुक्यातील बोरसर येथील शेतकरी संदीप विक्रम नरहोटे यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेत पिकाची पाहणी केली। त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना जलद गतीने पंचनामा करण्याच्या सूचना केल्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज कन्नड तालुक्यातील बोरसर येथील शेतकरी संदीप विक्रम नरहोटे यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेत पिकाची पाहणी केली। गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या गहू या पिकाची पाहणी करून त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना जलद गतीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या। यावेळी आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अवचित नाना वळवळे, तालुका प्रमुख संजय मोटे, तालुका संघटक अण्णासाहेब शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी उमेश मोकासे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक हर्षलाताई मुठ्ठे, तालुका संघटक रुपालीताई मोहिते, शिवाजी थेटे व शिवसेना पदाधिकारी हे उपस्थित होते। परत जेवरी पडली होती, पण दुसऱ्या दिवशी परत वादळ झालं ना, ती जेवरी झाली उभी, कांदे पण खाली लोळले, नुकसान झालं फार। कांदा इन काढणीत असेल नाही अजून आताच लावलेले 1-1.5 महिना झाले तेव्हा पाती झाले आता एकरच्या पुढे काही आहे का याच्यामध्ये गारपिटीने खराब होतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी संबंध राज्यात सुरू करण्यात आली आहे। या कार्यक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट अंतर्गत प्रत्येक शिक्षकाचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने संबंध शैक्षणिक वर्षामध्ये किमान 50 तासाचे प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे। त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यातील प्रथमतः माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 28-29 फेब्रुवारी व 2 मार्च 2024 रोजी पूर्ण करण्यात आला आहे। दुसरा टप्पा दिनांक 4 ते 6 मार्च 2024 च्या दरम्यान शहर साधन केंद्र क्रमांक 1 अंतर्गत माध्यमिक शाळांचे मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे व शहर साधन केंद्र क्रमांक 2 अंतर्गत माध्यमिक शाळांचे मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा बन्सीलाल नगर येथे घेण्यात येणार आहे। ज्या खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही अशा शिक्षकांनी या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नंदा गायकवाड, उपायुक्त मनपा व माध्यमिक शिक्षणाधिकारी MK देशमुख यांनी केले आहे। उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 11 ते 14 मार्च व दुसरा टप्पा 20 ते 22 मार्चच्या दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे व कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी दिली आहे। आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी श्री दत्त मंदिर हडको येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत 184 रक्तदात्यांनी रक्तदान केले। आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी श्री दत्त मंदिर हडको येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। सदरील शिबिरात एकूण 184 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यात रक्तदात्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत एक चांगला आकडा या निमित्ताने नोंदविला आहे। सदरील शिबिरास ज्ञानेश्वर उर्फ सोनू कोलते व त्याचे समस्त जिवलग मित्र परिवाराचे मोठे सहकार्य लाभले। त्याबद्दल त्यांनी सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर। लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीने मंत्री अतुल सावे यांचा सत्कार। 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना 2 बूंद जिंदगी के जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात सुरुवात। याचबरोबर हे बातमीपत्र येथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADN।